नमस्कार, जय गुरुदेव. आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी द्वारा आयोजित श्री सेवेकरी स्नेह मेळावा या कार्यक्रमांतर्गत आज आपण आनंदी हनुमानाच्या दिव्य दरबारामध्ये सर्वजण उपस्थित आहोत आणि याच दिव्य दरबारामध्ये आपण प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज आपल्याला उपलब्ध झालेले अभिषेक फपाळ हे पुण्यावरनं आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. कारण की यारे यारे सारे जण येते लुटा आनंद धन साधा सांगे विश्वकल्याण तो आनंदाश्रम. किंवा अजून जर सांगायचं झालं तर यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर सर्व. किंवा अजून तुकाराम महाराज त्याच्या पुढेही सांगतात की सर्वांशी येते आहे अधिकार, सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. त्याप्रमाणे बाळ गोपाळ असतील, वयोवृद्ध असतील, तपोवृद्ध असतील, आपल्यापेक्षा लहान असतील, मोठे असतील. कारण की सेवकराम गुरुजी सतत सांगत असतात की जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना आधार द्या आणि जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना आदर द्या. तर या दोन गोष्टी आनंदाश्रममध्ये सतत होत असतात. त्याप्रमाणे आपल्याकडे काही बालसेवेकरी आहेत, काही युवा सेवेकरी आहेत, काही ज्येष्ठ सेवेकरी आहेत. तर त्याच प्रमाणात आज आपल्याला उपलब्ध झालेले अभिषेक फपाळ यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. जय गुरुदेव. आज आपण या कार्यक्रमात आलात, आपले स्वागत आहे. आपल्याबद्दल दोन शब्द सांगावेत असं मला वाटतं. आपलं नाव जरी आपण सांगितलं तरी चालेल. माझं नाव अभिषेक अशोक फपाळ, बर, पुण्याला राहतो. बरोबर. या आनंदाश्रमी आपण आलात तर आपल्याला कोण घेऊन आलं याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझा मामाचा मुलगा योगेश, बर, ह्याने मी आलो इथं. मामाच्या गावी आलतो. तो मला म्हणला आपण आनंद आश्रमात जाऊ. त्याला म्हणलो हो जाऊ. तर मी त्याच्या ह्यानेच आलो इथं. बर. म्हणजे की मार्ग दाखवणारे अनेक आहेत पण मार्ग मात्र योग्य दाखवला पाहिजे. कारण या एक वाक्य मला सतत आठवतं, या जगामध्ये घडवणाऱ्यापेक्षा बिघडवणारे जास्त आहेत. त्यामुळे योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. मग या आनंदाश्रमी तुम्ही आलात, मग आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की बाबा, कारण तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आला त्यावेळी काही माहीत नव्हतं की आनंदाश्रम काय आहे, त्या ठिकाणची व्यवस्था काय आहे. मग काय वाटलं आल्याबरोबर तुम्हाला? आल्या खूप म्हणजे परिसर मोठा होता, खूप बघितला. म्हणजे पहिलं तर काही समजलं नाही, 1-2 दिवस. नंतर हळूहळू समजत गेलं. गुरुजींनी समजून सांगितलं कसं काय करायचं. बर. हळूहळू सेवा होत गेला, सगळं समजलं, सगळं होत गेलं. बरं बरं. या ठिकाणी सेवा करणं हा फक्त भाव आहे. कारण या ठिकाणावरती जो सेवा करेल त्याचे जे मनोरथ असतील ते आपोआप पूर्ण होतात. कारण की न सांगता तुम्हा कळो येते अंतर. गुरुदेवांचं असं की त्यांना आपल्याला सांगायची गरज नाही की माझ्या आयुष्यामध्ये या अडचणी आहेत, त्या आपोआप दूर होत राहतात. तर तुम्ही आनंदाश्रमी बऱ्याच दिवसापासून वास्तव्यामध्ये आहात, तर या ठिकाणी एखादी आलेली प्रचिती तुम्ही आम्हाला सांगावी असं वाटतं. हो, नक्कीच. माझी इच्छा होती खूप दिवसापासून. इथं यायच्या आधी पण इच्छा होती की मला अक्कलकोटला जायचं होतं. ती माझी इच्छा पूर्ण होत नव्हती. इथं आलो, अण्णांच्या रूममध्ये गेलतो. अण्णांना प्रार्थना केली की मला अक्कलकोटला जायचं आहे. त्या अण्णांनी कशी पूर्ण केली ते माहीत नाही, पण महिन्याभरातच ती माझी इच्छा पूर्ण झाली. कारण साधकांची जी छोट्यातली छोटी इच्छा आणि मोठ्यातली मोठी इच्छा, ह्या सर्व इच्छा गुरुदेव पूर्ण करत असतात. तर त्याची इच्छा होती अक्कलकोटला जावं, स्वामींचं दर्शन घ्यावं. तर खरं पाहिलं तर हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद, असं एका अभंगातून तुकाराम महाराजांनी हरी आणि हरी यांच्यातला फरक सांगितलेला आहे की ते एकच आहेत. त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे स्वामी आणि यावलीचे काका काही वेगळे नाहीत, ते एकच आहेत. त्यामुळे कुणाला कधी आणि कुठे बोलवायचं हे सर्व त्यांच्या हातामध्ये आहे. तर या ठिकाणी तुम्ही आता काय काय सेवा करता, काय सांगाल? सगळी जी सेवा गुरुदेव सांगते ती सेवा येते. बर. गोशाळा झाली, झाडू मारणे, बर, बऱ्याच सेवा. व मला म्हणजे इथं आल्यावर असं की पूजा करायला भेटणं एवढ्या लवकर, ते पण 2 महिन्यातच मला सद्गुरूंची पूजा करायला आहे. म्हणजे अण्णांची, हनुमंतरायाची, रामाची, गणपतीची भेटणं म्हणजे मला वाटलं नव्हतं मला भेटणं एवढ्या लवकर कधी.
पूजा करणे, बरोबर. ते मला भेटलं इथं आलं. माणसाचं व्यक्तीचं एक प्रारब्ध ठरलेलं आहे. कारण अण्णा नेहमी सांगायचे की तुमचे आणि माझे ऋणानुबंध आजचे नाही आहेत. तुमचे पहिले अनेक जन्म आणि पुढचे अनेक जन्म मी तुमच्या बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आपल्या पूर्वकाळामध्येच ह्या गोष्टी सर्व ठरलेल्या असतात. आपण इथं येणं, राहणं, सेवा करणं हे सर्व त्यांच्या हातामध्ये आहे. तर मग या ठिकाणी अनेक अभिनव उपक्रम देखील चालू आहेत. काय चालू आहे या ठिकाणी सध्या? आत्ता तरी वृक्षारोपण चालू आहे. बर. वृक्षारोपण लावायचं चालू आहे. 1300 वृक्षारोपण हा संकल्प घेतलेला आहे. बर. बरेच वृक्ष आता लागले आहेत. बर. अजून चालू आहेत लावणं, ते लवकरच होईल. बर. वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या तरुणांचं, बालसेवेकऱ्यांचं योगदान त्यामध्ये असतं. तर तुमच्यासारखे अनेक बालसेवेकरी आपल्या परिवारामध्ये आहेत. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा तुम्ही आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय सांगाल? हो, इथं आलंच पाहिजे. बरं. म्हणजे कामाची सवय लागते, शिस्त लागते. बर. घडतो म्हणजे माणूस कसं काय करायचं, कुठल्या वेळेला काय करायचं, काय सगळं समजतं. बरोबर. 2 मुद्दे तुम्ही फार महत्त्वाचे सांगितले. एक म्हणजे घडतो आणि दुसरं म्हणजे वेळेचं महत्त्व त्याला कळतं. आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी, युवक तयार झालेले आहेत. त्यामुळं जेवढं आपल्याला साध्य करता येईल, जेवढे आपल्याला सेवा करता येईल त्या दृष्टीनं आपण केली पाहिजे. सुंदर अशी मुलाखत आपण आज आमच्या या यूट्यूब वाहिनीवरती दिली, याबद्दल आपला मी आभारी आहे. आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडीद्वारा आयोजित सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमामध्ये आज आपण अभिषेक फपाळ पुणे यांची मुलाखत घेतलेली आहे. आणि या सर्व मुलाखती, आनंदाश्रममधील अनेक कार्यक्रम हे सर्व घरबसल्या आपण आनंदाश्रम सत्संगधारा या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून व्हिडिओच्या रूपात, लाईव्हच्या रूपात पाहू शकतो. आणि हे पाहण्याकरता आनंदाश्रम सत्संगधारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आपण करावं. ते विनामूल्य आहे. आणि आपल्या नातेवाईकांना जास्तीत जास्त हे शेअर करावं. कारण चांगल्या गोष्टी जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. चांगलं जे जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपले आपेष्ट, मित्र, बांधव जे कोणी असतील या सर्वांपर्यंत ही यूट्यूब वाहिनी पोहोचवावी आणि सर्वांना या यूट्यूब वाहिनीचं सदस्यत्व द्यावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि या आजच्या सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमातून आपणा सर्वांची रजा घेतो. सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद.